खालील शब्दाचा समास ओळखा. चातुर्मास. तर यामध्ये बघा, मी मगाशीच सांगितलं होतं तुम्हाला, संख्या विशेषणाचा वापर ज्या शब्दामध्ये केला जातो तो होतो द्विगु समास. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, द्विगु समास. तर याचा विग्रह कसा होतो? चातुर्मास म्हणजे 4 महिन्यांचा समूह. पुढचा प्रश्न, डोळ्यात प्राण आणणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. तर पहा, आधी आपण खालचे पर्याय बघू. डोळ्यात प्राण आणून केतकीने नवीन कपडे खरेदी केले. उतू जाणारे दूध मी डोळ्यात प्राण आणून पाहत होते. डोळ्यात प्राण आणून रोहनने जेवण केले. तर हे तिन्ही पर्याय या शब्दार्थासाठी योग्य वाटत नाही आहेत. तर पहिला पर्याय पहा, वृद्ध आई परदेशी गेलेल्या मुलाची डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होती. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, राजा शिवछत्रपती हे चरित्र कोणी लिहिले? राजा शिवछत्रपती हे चरित्र बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेलं आहे.